अनेक दिवस मला हे धमकी बिमकी देण्याचं काम करतो। वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो। बाप वंदळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता। केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्साजोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं, जेव्हा लपवाछपवीचे उद्योग झाले त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन, तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं। हा गोट्या गीते हा म्हणजे नामचीन गुंड आहे। असं काय घाबरणार बिबारणारातला मी माणूस नाही आहे की त्याचं नाव घेणार नाही वगैरे। महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरींनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत। कारण का तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी 12 गुंठे जमीन याच्यावरनं महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो, तू हे प्रकरण बंद कर। त्यातनं खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे। आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही, मी ओरिजिनल वंजारी आहे, रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे। माझे आजोबा वारकरी होते, आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट, कष्टाचं दुसरं नाव वंजारी। वनात राहणारा म्हणजे वंजारी, वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी, डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी। त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तसं जर वंजारी खूप मेहनती जाते। मुंबई सेंट्रलचा हमाल 90% हमाल वंजारी आहेत, कल्याणला 90% हमाल वंजारी आहेत, विटी स्टेशनला 90% हमाल वंजारी आहेत। मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरती म्हणजे मलबार हिल, ब्रिज कँडी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी, आता नाही, आता बदलला काळ, 100% वंजारी होते, 100% वंजारी। माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली मांडी घालून भाजी विकायला बसायची। अशा कुटुंबातले आम्ही आहोत। आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट, हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं या गँगनी, उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं, उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं। वंजारी कोणाचा विरोधच नाही आहे, आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे, भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारे। हे काय मला सांगतात वंजारीमध्ये बदनाम करून टाकलं नाही वंजाऱ्यांना। आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही। मी चांगल्या चांगल्यांविरुद्ध बोलतो, हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, हे असलं काय मी घाबरत बिवरत नाही। पुढचा प्रश्न घ्या। भगवान बाबाला मानणारे म्हणतात, मात्र तेच गोट्या म्हणतोय की वाल्मिक माझा दैवत आहे। ते जाऊ दे, विठ्ठल आहे, ते जाऊ दे, विठ्ठल आहे, विठ्ठल। अरे जाऊ दे रे बाबा, सोड, चल पुढे घ्या। सर, सनातन धर्मावरून पुन्हा एकदा रान उठलेलं पाहायला मिळतंय, जे पृथ्वीराज चव्हाण आहेत माजी मुख्यमंत्री। हे बघा, सनातन धर्माची ओळख काय, तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला, तो सनातन धर्म होता। वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये, सनातन। चारवाकाला कोणी मारला, बसवाचार्यांना कोणी मारलं, त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं, ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं, तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला, गाथा कोणी बुडवल्या, ह्या जातीद्वेष या समाजामध्ये कोणी आणला, शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं, ते सगळे धनातन दहशतवादीच होते। संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला, संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले, ते 5 जण सनातन दहशतवादीच होते। संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते आणि संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं। हा इतिहास आहे। महात्मा फुलेंना कोणी छळलं, धर्मव्यवस्थेविरुद्ध, या कर्मकांडाविरुद्ध, या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं। आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे, समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे, तरच हा समाज पुढे जाईल।
त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता. केलं कोणी? महात्मा फुलेंना. त्यांचे काय हाल केले? कोणी केले? सनातन दहशतवाद्यांनी. शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूने बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली. त्यांना मारण्याचं, त्यांना खून करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं? सनातन दहशतवाद्यांनी. पुरोगामी गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली? सनातन दहशतवादी. एका वर्गाला शिक्षणापासून, एका वर्गाला मंदिरात जाण्यापासून, एका वर्गाला पाणी पिण्यापासून, म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा. स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत. म्हणजे 95% समाज हा या सनातन दहशतवादाच्या ओझ्याखाली दबला गेला होता, समाजातनं बाहेर फेकला गेला होता. अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी संविधान लिहिलं, आणि ते पण सनातन धर्माच्या मनुस्मृती विरुद्धातच. ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाळली, त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं. नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी या भारतात होते ना. हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय. तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था, भारतामधली वर्ण व्यवस्था, उच्च नीच जात व्यवस्था, दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं? तो सनातन दहशतवादच आहे. आणि तो हजारो वर्ष भारतात आहे. आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादालाच जाते. आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाही आहे. आम्ही जेव्हापासून शिकलो आहे तेव्हापासून हेच बोलतो आहोत. क्षुद्र, अतिक्षुद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम केलं? तुमच्या आईला, तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतोय. तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे, तिला फक्त वापरा. ह्या विचारांना तुम्ही समर्थन देणार का? हा विचार त्या सनातन धर्म दहशतवाद्यांचा होता. त्याला आमचा विरोध आहे, राहील. म्हणून जेव्हा एका स्त्रीला बदनाम करतो तेव्हा तो आमच्या आईला बदनाम करतो. आणि आम्ही मातृभक्त आहोत, आम्ही मनुभक्त नाही. जे मनुभक्त असतील त्यांनी याचा विचार करावा. दाभोळकर प्रकरण पण, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, सांगा ना अजून किती प्रकरणं सांगू? अहो महात्मा गांधी एका निशस्त्र 78 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला समोरनं गोळ्या घातल्या, ज्यांनी कधी कोणाच्या थोबाडात मारली नाही, अशा माणसाला 5 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, अखेरीस त्याला त्याची हत्या केली ना. कोण होता तो? तो ह्या भारतातला पहिला दहशतवादी दुरान. तेव्हा आमच्या विचारांमधली स्पष्टता एकदम परफेक्ट आहे. काही त्याच्यात आम्ही मागे पुढे बघत नाहीये. म्हणतो की तुम्ही माफी मागा. अरे सोडावर, मला कोणाचं काय, कोण काय बोलतोय याच्यावरती मला प्रश्न विचारणार. कोरटकर झाले, सोलापूर. अरे सोडून द्यावं. हे असं आहे की ह्यांनी सगळं केलं ते सगळे माफ आहे ना, त्यांना सगळी माफी आहे ना. शिवाजी सावंत हे इंद्रजित सावंत हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत. इतिहासामध्ये इतिहासाचा काय असं उघडलं पानानं लिहिला इतिहास असा नाही इतिहास सांगतायत. इतिहासाला संशोधन करावं लागतं, वर्षानुवर्षाचा ध्यास असतो तो, आणि त्याच्यातनं सत्य बाहेर काढायचं असतं. ते इंद्रजित सावंत काढत असतं. त्यांना तुम्ही मारून टाकवायचा धमकी देता. म्हणजे इथे इतिहास वाचायचा नाही, इतिहास सांगायचा नाही, इतिहासाचा अभ्यास करून खरं काय ते आता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला सांगा ना तुम्ही येऊन पुढे. ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला, पण कसा झाला? तर अंगठ्यानी, म्हणजे पायाच्या अंगठ्यानी त्यांना कुंकू लावलं. तुम्ही राजे होऊच शकत नाही, आम्ही तुला क्षत्रिय मानतच नाही, हे झालं ना महाराष्ट्रात. हे स्वीकारणार का स्वीकारणार नाही? संभाजी महाराजांना पकडून देतो असं औरंगजेबचा पुत्र अकबराला कोणी जाऊन सांगितलं? कोणी जाऊन सांगितलं? आणि का संभाजी महाराजांनी 5 जणांना पाचाडला, हत्तीच्या पायाखाली दिलं? सांगा ना, इतिहास सांगा. आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो ना. त्या काळात करोडो भिक्खूंना मारून टाकले. का मारलेत? तुकाराम महाराजांना का छळलं तुम्ही? हे प्रश्न विचारणार नाही काय? हे प्रश्न विचारणार आम्ही. योगेंद्र पवारांचा साखरपुडा आहे. बरं ठीक आहे, चला. अंबानीच्या म्हणतानात गेलेले त्या माधुरी हत्येबद्दल पेटाने एक वादग्रस्त पोस्ट केलेली आहे. त्या मठाला आम्ही रोबोटिक हत्ती भेट देऊ असं त्यांनी. हे मूर्ख आहेत. माणसाच्या भावना जुळलेल्या असतात. 40 वर्ष
40 वर्ष त्यातलं घर आणि घर त्या हत्तीनीच्या प्रेमात आहे. हत्तीनीच्या प्रेमात आहे. गाव जेवलेलं नाही, काही काही गावं जेवलेली नाहीत 4-4 दिवस. घरात अन्न म्हणजे चूल पेटलेली नाही. माणसावर प्रेम करायला विसरलेली माणसं ही अशी असते नालायक. मुक्या प्राण्यांवर प्रेम करून बघा, मग तुम्हाला समजेल प्रेम काय असतं, तो कसा तुमच्यावरती उलट प्रेम करतोय. ती माधुरी हत्तीने जेवली आहे का ते वनतारामध्ये? 5 स्टार खिचडी मिळते तिथे, मस्त तुपात शिजवलेली अशी, म्हणजे आपल्याला आपण घरात खात नाही अशी खिचडी तिथे मिळते खायला. खाल्ली का त्या माधुरीने? नाही खाल्ली. तिला तिची माणसं दिसत असतील समोर. कुठे गेली माझी ती प्रेमाची माणसं सगळी? शेवटी प्रत्येक प्राणी, मनुष्य असो नाही तर मुका प्राणी असतो, प्रेमाचा भुकेला असतो. भुकेला मनुष्य जातीतनं प्रेमच नाहीचं होत असेल तर करणार काय त्याला? कोण हे पेटा फिटा? यांना पिटलं पाहिजे धरून. पेटा. देवेंद्र फडणवीस अनेक खुलासे केले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांचं म्हणणं आहे की एनसीपीने प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं. अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जाते. असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. 70,000 कोटीवरती सर्वात जास्त भाषणं आणि चक्की पिसिंग आम्ही थोडी बोललो. तेव्हा उगाच आता झालं, राजकारण झालं, तुम्ही जे काय व्हायचं ते केलं, त्याच्यावरती काही बोलायचं नाही. स्वतः प्रधानमंत्री मोदी देखील ह्याच्यावरती बोलले होते. कशाला? जाऊ द्या ना, गेला विषय. आले तुमच्याकडे, पवित्र झाले, दुग्ध स्नान झालं, गंगा स्नान झालं, सगळी पापं वाहून गेली. आता काय त्याच्यावर बोलायचं? उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यामध्ये पवारांचा हात आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे की एकंदरीत सर 8 ऑगस्टमध्ये उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. इंडिया अलायन्स आघाडीची मोठी महत्वपूर्ण अशी बैठक दिल्लीत पार पडणार आहे. 6-7-8 दिवस महाराष्ट्रातले अनेक विषय ते मांडले जाते. आपण सुद्धा या बैठकीला असणार आहेत का? आणि काय इंडिया अलायन्सचा अजेंडा किंवा काय असणार आहे? मला याच्याबद्दल काय माहिती. सर, सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी जितके लागेल तेवढे बघा मंजूर करतो. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं असं मंत्री सरकारचाच पैसा आहे, ते थोडी त्या खिशातला पैसा आहे. खिशातला थोडी पैसा आहे, सरकारचाच पैसा आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. मैत्री दिन आहे, काय शुभेच्छा असतील मी माझ्या फेसबुकवर पोस्ट केली आहे की मित्र नावाची एक प्राणीजात हळूहळू नष्ट होत चालली आहे. मित्र कोणा असं म्हणू मी? असा एक प्रश्न. झोपताना मित्र असतो, सकाळी तो वैऱ्याच्या घरात बसलेला असतो. कसली मैत्री आणि कसला मित्र हो? तेव्हा मित्र म्हणजे माझा तर विश्वासच राहिलेला नाही. मैत्री दिनानिमित्त एखादं गाणं असेल ते मी टाकलं नाही आहे ना. दोस्त ना रहा, प्यार ना रहा. याच्यापेक्षा काय दुसरं गाणं असू शकतं? दोस्त ना रहा, प्यार ना रहा. जिंदगी भरे तेरा हमें एतबार ना रहा. दोस्त ना रहा, प्यार ना रहा. सर, आतापर्यंत संघर्ष पाहिलेला आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, असा गारव्यासारखा कोण मित्र तुमच्या आयुष्यात? असे खूप आहेत. पण राजकारणातला मित्र हा वैऱ्याबरोबरच असतो. आम्ही चांगला अनुभव घेतला. राजकारणातला मित्र कोणतीच कोणाला समजू नये. जे मित्र आहेत ते आता लहानपणीचे मित्र आहेत, राजकारणाच्या बाहेर आहेत. अनेक वर्ष बरोबर आहोत, अनेक वर्ष. पण ज्यांना राजकारणात आणून आपला खरा मित्र आहे, चला जाऊ द्या. उद्या तुमचा वाढदिवस आहे सर. उद्या नाही रे बाबा, परवा तुमचा वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. शहरामध्ये अनेक बॅनर्स देखील लागलेले आहेत. पण तुमच्या मतदारसंघातला एक बॅनर सर्वांचं लक्ष होतं. त्याच्यावरती तरुण मंडळींनी हा बॅनर लावला. त्याच्यावरती एक उल्लेख केलेला आहे की डॉन म्हणतात डॉन, जो मराठीमधला एक फेमस गाण्यातला भाग येतो. आहे ते गाणं आहे, डॉन म्हणतात डॉन.
म्हणजे सपाट रॅपर डॉन म्हणतात डॉन असा उल्लेख त्या बॅनरवरती केलेला आहे. त्या कार्यकर्त्यांनी काय लिहावं हे सुद्धा मी चेकिंग करत होतो. माझं बॅनर काय मी दररोज घरी मागून चेक करू, काय रे काय लिहिलंयस बॅनर दाखव. काय त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. तुम्हीच म्हणता उत्साह आहे. मी जरा आज अभ्यास करतो स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, चारित्र्याचा, आणि उद्या सकाळी तुम्हाला मुलाखत देतो. जर मराठी भाषेचा नावे हिंसावत असेल तर त्यावरती कारवाई केली जाणार असं फडणवीस म्हणतात. मला वाटतं एकंदरीत ठाकरे बंधूंनी टार्गेट केलं तर मराठीचा मुद्दा आणि येणाऱ्या मला काळात वाटतं नाटक की- जे आहे ते गुजरातीमध्ये नाट्य संमेलन. मला वाटतं हे असे नॉन इश्यूजला इश्यूज करू नका. हे मुद्दामून केलं जाते. हे मुद्दामून केलं जाते. हे मुंबईतली बिगर मराठी जी मतं आहेत, मराठी इतर जी मतं आहेत, मराठी व्यतिरिक्त जी मतं आहेत, त्यांना आपल्याकडे बांधून ठेवण्यासाठी हे शब्दप्रयोग केले जातात. त्याला याच्याकडे फार लक्ष देण्याची काही गरज आहे असं मला वाटतं. ओके थँक्यू. सर हिंदी गौरव येण्यासाठी एक सोलो मूव्हर, हिंदी गौरव येण्यासाठी सोलो मूव्हर दहशतवाद गरजेची भूमिका